बघा आपण बघत आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक्झरसाइज 3.1 आणि लास्ट लेक्चरला आपण बघितलं आहे एक्झरसाइज 3.1 चे पहिले 3 एक्झाम्पल्स. आज बघू एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन नंबर 4, फाइंड द जनरल सोल्युशन. बघा पहिला एक्झाम्पल दिलं आहे सेक थिटा इक्वल टू √2. आपण जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युले बघितले त्याच्यामध्ये सेक हा नव्हता, कोण होता, फक्त साइन होता, कॉस होता आणि टॅन होता. मग काय करणार आता, सेकला कन्वर्ट करणार. सेकचं कन्वर्जन कशात होऊ शकतं तर कॉसमध्ये. ठीक आहे, मग सेक थिटा इक्वल टू √2ला आपण कॉसमध्ये कन्वर्ट करू. कॉस थिटा इक्वल टू किती येईल, कॉस थिटा इक्वल टू येईल 1/√2. बरोबर आहे. सेक थिटा म्हणजे काय 1/cos थिटा, म्हणून कॉस थिटा येईल 1/√2. ठीक आहे, आता आपल्याला काय माहिती आहे, सिन्स कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. ठीक आहे, काय होतं ते, देन थिटा इक्वल टू ट्वाइस n पाय प्लस मायनस अल्फा आणि n बिलॉंग्स टू झेड. हे होतं कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फासाठी जनरल सोल्युशन. ठीक आहे, मग बघा इथे कॉस थिटा इक्वल टू आलं 1/√2. मग कॉस थिटा 1/√2 केव्हा असतो तर π/4ला. ठीक आहे, कॉस थिटा इक्वल टू √2 इक्वल टू π/4 म्हणजेच काय झालं, कॉस थिटा इक्वल टू कॉस π/4. ठीक आहे, मग आपण इथे व्हॅल्यू टाकू शकतो. देअरफॉर थिटा इक्वल टू ट्वाइस n पाय प्लस मायनस अल्फाबद्दल काय π/4. बरोबर ना, कॉस थिटा इक्वल टू कॉस π/4 आहे म्हणजे अल्फा काय आला π/4. हे आलं आपलं जनरल सोल्युशन. एकदम इझी आहे, सेम आहे, फक्त सेकचं कन्वर्जन कॉसमध्ये केलं आणि हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला याचे एक्झाम्पल्स आपण भरपूर घेतलेले आहे. ठीक आहे, म्हणजेच आपलं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन काय आलं, देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू ट्वाइस n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा सेकंड एक्झाम्पल दिलं आहे कोसेक थिटा इक्वल टू -√2. आता कोसेकचा सुद्धा आपला फॉर्म्युला झालेला नाही आहे, मग आपण काय करणार, कोसेकला कन्वर्ट करणार साईनमध्ये. देअरफॉर कोसेकबद्दल घेणार साइन थिटा. ठीक आहे, मग इथे काय येईल, जसं कोसेकचा फॉर्म्युला आहे 1/sin. कोसेकचा फॉर्म्युला काय आहे 1/sin, म्हणजे साइन इकडून मल्टिपल झाला आणि कोसेक इकडून डिवाइड झाला. बरोबर आहे, म्हणजे साइन थिटा इक्वल टू काय आला 1/कोसेक थिटा. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे कुठे येईल, अपॉनला येईल. मग काय येईल ती -1/√2. बरोबर आहे, मग आता थोडा वेळ √2ला मायनसला साईडला राहू द्या. √2 केव्हा येतो साइन थिटा हा √2 केव्हा असतो तो π/4ला, साइन π/4. ठीक आहे, म्हणजे साइन थिटा इक्वल टू -sin π/4 आलं. पण इथे मायनस आपण कॅन्सल करू. मायनस जर आपल्याला नको आहे तर साइन मायनस कुठे आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे, आपण तिसऱ्यामध्ये व्हॅल्यू फाइंड करू. आता तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जायचं म्हणजे काय करायचं, हा पाय. ठीक आहे, आणि हा तिसरा क्वाड्रंट आपला, म्हणजे आपल्याला पाय प्लस थिटा करावं लागेल. पाय प्लस काय करावं लागेल, थिटा. ठीक आहे, म्हणजे काय येईल इथं मायनसचा होणार प्लस साइन पाय प्लस थिटा. थिटाबद्दल π/4. ठीक आहे, थिटाची व्हॅल्यू आपण घेणार π/4, म्हणजे साइन इक्वल टू पाय प्लस π/4. देअरफॉर साइन थिटा काय आला मग आपला, साइन क्रॉस प्रॉडक्ट केला 4 × पाय 4 पाय प्लस पाय म्हणजे 4 पाय प्लस पाय 5 पाय/4. साइन थिटा इक्वल टू आलं साइन π/4. ठीक आहे, मग आपण म्हणणार सिन्स साइन थिटा इक्वल टू साइन π/4. ठीक आहे, देन काय, थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा. हे आहे आपलं साइनचं जनरल सोल्युशन, n पाय प्लस -1/n अल्फा. ठीक आहे, देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन काय आलं, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज, बघा
थिटा इक्वल टू एन पाय प्लस -1/n आणि अल्फाची किंमत काय घेणार π/4 5 π/4. ठीक आहे. या पद्धतीने आला आपलं जनरल सोल्युशन. बघा मायनस होता म्हणून आपण मायनसला काय केलं प्लस केलं. ठीक आहे. प्लस केल्यानंतर काय झालं ते थर्ड क्वाड्रंटमध्ये गेलं. ठीक आहे. हे बघा इथे मायनस होतं, मायनसला आपण काय केलं प्लस केलं. इथे प्लस करायचं म्हणजे काय कुठे जायचं प्लस करायचं म्हणजे फक्त मायनस साईन कॅन्सल केलं आपण. त्यासाठी आपण कुठे गेलो थर्ड क्वाड्रंटला. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन काय आहे निगेटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युअली याची व्हॅल्यू काय आहे निगेटिव्हच आहे. फक्त आपण काय केलं मायनस साईन इथून कॅन्सल केलं. ठीक आहे. तर मायनस साईनला आपण अँगलमध्ये कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे. म्हणजे साईन थिटा इक्वल टू आला साईन π/4 आणि आपल्याला साईन थिटा इक्वल टू साईन अल्फासाठी इथे साईन अल्फा सिन्स साईन थिटा इक्वल टू साईन अल्फा देन थिटा इक्वल टू काय आहे एन पाय प्लस -1/n अल्फा. हे फॉर्म्युले आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो आहे. ठीक आहे. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय -1/n आणि अल्फाबद्दल इथून घेतला π/4 5 π/4. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता. बघा थर्ड एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला टॅन थिटा इक्वल टू -1 याचा काय फाइंड करायचं आहे जनरल सोल्युशन. ठीक आहे. मग टॅन थिटा हा 1 केव्हा असतो सोडा वेळ मायनसला साईडला ठेवा. हा मायनस ॲज इट इज. टॅन थिटा 1 केव्हा असतो तर π/4ला. म्हणजे टॅन थिटा इक्वल टू आलं -tan π/4. ठीक आहे. आता हा मायनस जो आहे हा मायनस आपण अँगलमध्ये कन्वर्ट करून घेणार. म्हणजे कसं की टॅन हा मायनस केव्हा असतो टॅन हा सेकंड किंवा फोर्थ क्वाड्रंटला असेल तर तो असतो मायनस. ठीक आहे. मग आपण काय करू सेकंड क्वाड्रंटमध्ये येऊ. हा π/4 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये यायचं म्हणजे काय करायचं पायमधून मायनस करायचं. बरोबर ना. पायमधून काहीतरी मायनस करायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं आलं π - π/4 आला. ठीक आहे. बघा म्हणजे टॅन थिटा काय आला टॅन थिटा इक्वल टू π × 4 म्हणजे 4π - π म्हणजे 3π राहिले आणि आपणला 4 क्रॉस प्रॉडक्ट केला आपण टॅन 3π/4. ठीक आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सिन्स टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. याच्यासाठी जनरल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू n पाय प्लस n पाय प्लस अल्फा. ठीक आहे. n पाय प्लस अल्फा हे आहे आपलं टॅन थिटासाठी जनरल सोल्युशन आणि n बिलॉंग्स टू झेड इंटिजर नंबर. ठीक आहे. देअरफॉर जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू n पाय आणि अल्फाची किंमत घेणार 3π/4 n बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे. या पद्धतीने आलं आपलं जनरल सोल्युशन. बरोबर आहे. बघा थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन हा पॉझिटिव्ह असतो. आपल्याला दिलेला जो आहे तो निगेटिव्ह आहे म्हणून आपण कुठल्या क्वाड्रंटमध्ये गेलो सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये यायचं म्हणजे पायमधून काहीतरी वजा करायचं. बरोबर आहे. पायमधून अँगल वजा केला कोणता π/4 म्हणजे आपलं उरलं 3π/4 आणि टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फासाठी जनरल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. मग आपण अल्फाबद्दल व्हॅल्यू टाकली 3π/4. ठीक आहे. या पद्धतीने आपलं क्वेश्चन नंबर 4 इथे संपला आहे. आपण बघू आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये सुद्धा आपल्याला जनरल सोल्युशनच फाइंड करायचे. ठीक आहे. बघा आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे क्वेश्चन नंबर 5 मधलं पहिलं साईन 2 थिटा इक्वल टू 1/2. इथे चेंजेस काय फक्त आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले तिथं डबल थिटा नव्हता. ठीक आहे. आता इथे काय डबल अँगल आहे. ठीक आहे. मग आता ह्या डबल अँगलचं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपल्याला पाहिजे काय साईन 2 थिटा इक्वल टू 1/2 दिला आहे ना तर साईन 1/2 केव्हा असतो साईन 1/2 केव्हा असतो तो इथे घ्यायचा. साईन 1/2ची व्हॅल्यू येते साईन π/6. बरोबर. साईन π/6 हा काय असतो 1 असतो. म्हणजे बघा आपलं साईन 2 थिटा इक्वल टू साईन काय आलं π/6. मग आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे जर साईन थिटा इक्वल टू साईन अल्फा असेल
ठीक आहे, साईन थिटा इक्वल टू साईन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू असतो n पाय प्लस -1/n अल्फा. थिटा इक्वल टू काय असतो n पाय -1/n अल्फा. ठीक आहे, बघा मग आपलं इथे काय आलं आहे, आता इथं थिटाबद्दल आपला काय आहे 2 थिटा आहे, बरोबर आहे. थिटासाठी असेल तर थिटा होता, इथं थिटा नाही आहे, इथे काय आहे 2 थिटा आहे. मग आपण काय घेणार, देअरफॉर 2 थिटा इक्वल टू पुढे ॲज इट इज n पाय प्लस -1/n आणि अल्फाची किंमत दिली आहे π/6. π/6 हा 2 जो आहे तो फक्त काय करायचा, डिवाइडला आणायचा. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू 2 इकडे येऊन डिवाइडला झाला म्हणजे n π/2 किंवा त्या 2ला सेपरेट कॉमन ठेवलं तरी चालेल. 1/2 n पाय प्लस -1/n π/6. हे झालं आपलं दिलेल्या एक्झाम्पलचं जनरल सोल्युशन. ठीक आहे, काय केलं, 2 थिटा जो होता तो ॲज इट इज ठेवला, फक्त 1/2ची व्हॅल्यू फाइंड केली, काय ती साईन π/6. ठीक आहे, मग आता साईन π/6साठी आपण हा जो जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे तो आपण घेतला, साईन थिटा इक्वल टू साईन अल्फा थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n. हा आपला साईन थिटा इक्वल टू साईन अल्फासाठी जनरल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग आपण थिटाबद्दल पुट केला 2 थिटा. ठीक आहे, आणि पुढचं ॲज इट इज, पुढची व्हॅल्यू ॲज इट इज. हा जो 2 होता तो राईट साईडला येऊन काय झाला, डिवाइड. ठीक आहे, आता बघू नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 5चं सेकंड. ते दिलं आहे tan 2 थिटा अपॉन 3 इक्वल टू √3. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे tan 2 थिटा अपॉन 3 इक्वल टू √3. ठीक आहे, tan 2 थिटा अपॉन 3 इक्वल टू √3. आता tan जो आहे तो √3 केव्हा असतो. ठीक आहे, देअरफॉर लेफ्ट साईड ॲज इट इज, राईट साईडबद्दल tan घ्यायचा आहे. मग हा tan जो आहे हा √3 केव्हा असतो, तर हा असतो π/3ला. केव्हा, π/3ला. आपण चार्ट पाठ केलेले आहे, हां नसतील पाठ तर पाठ करून घ्या. ठीक आहे, tan π/3ची व्हॅल्यू असते √3 म्हणून आपण √3 बद्दल घेतला tan π/3. आता इथे काय आहे, इथे 2 थिटा अपॉन 3 आहे. ठीक आहे, आपण फॉर्म्युला कोणता बघितला आहे, आपण फॉर्म्युला बघितला आहे tan थिटा इक्वल टू tan अल्फा असेल तर, tan थिटा इक्वल टू tan अल्फा असेल तर काय, देन किंवा इम्प्लाईज. ठीक आहे, देन म्हणा किंवा इम्प्लाईज म्हणा काही फरक पडत नाही. ठीक आहे, इम्प्लाईज काय, थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू z, n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, tan थिटा इक्वल टू tan अल्फासाठी फॉर्म्युला आहे थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा. मग बघा आता, देअरफॉर जनरल सोल्युशन इज, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू, आता थिटाची व्हॅल्यू किती आहे 2 थिटा अपॉन 3, 2 थिटा अपॉन 3. ठीक आहे, थिटाबद्दल टाकला 2 थिटा अपॉन 3 इक्वल टू n पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू दिली π/3, n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, हा 2/3 जो आहे तो राईट साईडला येताना काय होईल 3/2, बरोबर आहे. 3 जो अपॉनला होता तो वरती येईल, वरती जो इंटू होता तो डिवाइडला येईल आणि हा n पाय प्लस π/3 ॲज इट इज. ठीक आहे, हा ब्रॅकेट सॉल्व केला तरी चालेल, नाही केला तरी चालतो. ठीक आहे, केला तर काय होईल बघा, हा 3 इथे मल्टिपल होईल π/3 आणि 3 गेट कॅन्सल. ठीक आहे, n बिलॉंग्स टू z, n बिलॉंग्स टू z. म्हणजेच आपला थिटा काय आला 3/2 n पाय प्लस π/2.
ठीक आहे. 3 3 कॅन्सल झाला, π/2 शिल्लक राहिला. हे आलं आपलं जनरल सोल्युशन. हे आलं आपलं जनरल सोल्युशन फॉर tan 2θ/3 = √3 साठी. बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे cot 4θ = -1. आता आपल्याकडे कॉटचा फॉर्म्युला नाही, मग आपण कॉटला कन्वर्ट केलं tan 4θ मध्ये. ठीक आहे, म्हणजे कॉटचा केला रेसिप्रोकल. cot θ = 1/tan 4/4 tan θ. cot θ = असतो 1/tan θ. म्हणजेच आपण काय केलं, cot θ वरून tan θ आणला, म्हणजे -1चा पण रेसिप्रोकल काय येईल, तो -1च येईल. बरोबर आहे, -1चा रेसिप्रोकल काय येईल, -1च येईल. पुढे बघा देअरफॉर. आता tan हा 1 केव्हा असतो, मायनस ॲज ठेवला. 1 केव्हा असतो, तर तो असतो π/4ला. π/4ला टॅनची व्हॅल्यू 1 असते π/4ला. पण आता तो मायनस केव्हा असतो, टॅन हा मायनस केव्हा असतो, हा असतो सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटला. ठीक आहे, मग आपण काय करू, हा जो मायनस आहे हा रिमूव्ह करण्यासाठी अँगल घेऊन जाणार सेकंड क्वाड्रंटमध्ये. अँगल कुठे नेणार, सेकंडमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं म्हणजे काय करायचं, तर पायमधून θ मायनस करायचा. पायमधून जो अँगल आहे तो काय करायचा, मायनस करायचा. म्हणजे आपलं आलं पाय मायनस π/4, मायनस साईन कॅन्सल. ठीक आहे, बघा मग देअरफॉर tan 4θ = काय आलं, tan क्रॉस प्रॉडक्ट केला 4 × π म्हणजे 4π - π. 4π - π म्हणजे उरले 3π/4. ठीक आहे, म्हणजे tan θ = आलं आपलं tan 3π/4. आता सिन्स काय आपल्याला काय माहिती आहे, tan θ = tan α असेल तर θ = काय असतं, nπ + α. nπ + α आणि n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, बघा मग काय येतं आहे. देअरफॉर जनरल सोल्युशन इज आता थिटाची व्हॅल्यू दिली 4θ. ठीक आहे, देअरफॉर 4θ = nπ + अल्फाची व्हॅल्यू घ्यायची 3π/4. 3π/4 आणि n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, बघा आता हा जो 4 आहे तो राईट साईडला येताना काय होईल, डिवाइड. म्हणजे θ = काय येईल, nπ/4 + 3. इथे ऑलरेडी अपॉनला 4 होता, हा 4 त्या 4ला मल्टिपल होईल, म्हणजे 4 × 4 होईल 16 आणि वरती पाय. nπ/4 + 3π/16 आणि n बिलॉंग्स टू z. हे आलं आपलं जनरल सोल्युशन. ठीक आहे, बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे क्वेश्चन नंबर 6, फाइंड द जनरल सोल्युशन. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे 4 cos² θ = 3. ठीक आहे, मग आपण cos² θ ची व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर cos² θ = 3/4. आणि आपण लास्ट लेक्चरला बघितलं की cos² θ = cos² α साठी जनरल सोल्युशन काय होतं, nπ + α, n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं cos² θ दिला आहे, तर इथं cos² अल्फा आला पाहिजे. ठीक आहे, कॉसच्या कोणत्या स्क्वेअरच्या थिटासाठी हा 3/4 असतो. ठीक आहे, मग हा कधी असतो, तर बघा cos² θ = cos π/3 cos π/3 साठी π/3 नाही π/6 साठी चा स्क्वेअर. cos π/6 म्हणजे काय, cos π/6 म्हणजे √3/2. बरोबर आहे, cos π/6 म्हणजे √3/2. मग √3/2चा जर आपण स्क्वेअर केला तर काय होणार आहे, तो √3/2चा स्क्वेअर म्हणजे 3π/4. बरोबर आहे, cos π/6चा स्क्वेअर म्हणजेच काय, 3/4. मग आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, सिन्स जर cos² θ = cos² α असेल, cos² θ = cos² α असेल, तर थिटाची व्हॅल्यू होती nπ
प्लस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, हे होतं जनरल सोल्युशन. ठीक आहे, देअरफॉर थिटा इक्वल टू काय येईल मग एन पाय प्लस अल्फा बदल पाय बाय 6 एन बिलॉंग्स टू झेड. हे आलं आपलं जनरल सोल्युशन. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय प्लस पाय बाय 6. ठीक आहे, इझी आहे एकदम. बघा आता इथं कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4 दिला आहे. मग आपल्याला बघायचं आहे की कॉस स्क्वेअरसाठी 3/4 केव्हा येतो. ठीक आहे, मग अगोदर बघितलं आपण कॉस पाय बाय 6 म्हणजे काय √3/2. ठीक आहे, कॉस पाय बाय 6 म्हणजे काय √3/2. आणि दोघी साईडला जर आपण स्क्वेअर केला तर येतं कॉस पाय बाय 6चा स्क्वेअर घ्या किंवा कॉस स्क्वेअर पाय बाय 6 घ्या. काय येतं इथे स्क्वेअर केला √3चा स्क्वेअर √3 कॅन्सल, रूट कॅन्सल झाला आणि 2चा स्क्वेअर 4 म्हणजे 3/4. ठीक आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर पाय बाय 6 इक्वल टू 3/4. बघा कॉस पाय बाय 6चा स्क्वेअर म्हणजेच कोण 3/4. म्हणजे आपलं सोल्युशन काय आलं कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फासाठी जनरल सोल्युशन होतं थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. मग आपण फक्त अल्फाची व्हॅल्यू पुट केली पाय बाय 6. ठीक आहे, या पद्धतीने आलं आपलं जनरल सोल्युशन. आता पुढचं बघू. 4 sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. 4 दुसरा एक्झाम्पल दिलं आहे 4 sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू हा जो 4 आहे तो राईट साईडला येऊन डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजे 1/4. ठीक आहे, मग आता साइन स्क्वेअर थिटा हा 1/4 केव्हा असतो ज्या वेळेस थिटाची व्हॅल्यू काय असेल पाय बाय 6. थिटाची व्हॅल्यू काय असेल पाय बाय 6. साइन पाय बाय 6 म्हणजे किती 1/2 आणि 1/2चा स्क्वेअर म्हणजे किती 1/4. ठीक आहे, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू आलं साइन पाय बाय 6चा स्क्वेअर किंवा तुम्ही त्याला असंही राईट करू शकता साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर पाय बाय 6. ठीक आहे, मग जर दिलेलं इक्वेशन असं असेल ठीक आहे सिन्स साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल तर थिटाची व्हॅल्यू काय होते एन पाय प्लस अल्फा. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं एन पाय प्लस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा बद्दल पाय बाय 6 एन बिलॉंग्स टू झेड. याप्रमाणे आपलं जनरल सोल्युशन आलं आहे 4 sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 साठी. बघा आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे कॉस 4 थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. ठीक आहे, आपण इथे फॉर्म्युला कोणता वापरणार सिन्स कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फाचा. ठीक आहे, आत्ताच आपण या टाईपने एक्झाम्पल सॉल्व केले. कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा इक्वल टू काय होतं थिटा इक्वल टू होतं ट्वाईस एन पाय प्लस मायनस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. हा होता आपला कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फासाठीचा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता इथे थिटाची व्हॅल्यू काय दिली 4 थिटा. ठीक आहे, थिटाची व्हॅल्यू दिली आहे 4 थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू दिली 2 थिटा. ठीक आहे, मग आता एकदा प्लस घेणार एकदा मायनस घेणार. देअरफॉर 4 थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय प्लस 2 थिटा और 4 थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय एकदा घेणार मायनस 2 थिटा. ठीक आहे, बघा आता हा 2 थिटा जो आहे इथे प्लस आहे लेफ्ट साईडला जाताना तो होणार मायनस 4 थिटा मायनस 2 थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय. म्हणजे बघा 4 थिटा मायनस 2 थिटा उरला 2 थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय. बोथ साईडची 2 गेट कॅन्सल म्हणजे थिटा इक्वल टू आला एन पाय. ठीक आहे, आणि थिटा इक्वल टू एन पायसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. ठीक आहे, बघू इकडे काय होतं और 4
थिटा आणि हा -2 थिटा इकडे येताना झाला पॉझिटिव्ह इक्वल टू ट्वाईस n पाय, म्हणजे 6 थिटा इक्वल टू ट्वाईस n पाय. ठीक आहे. देअरफॉर थिटा इक्वल टू काय होतं आहे 6 डिवाइड होईल 2n पाय अपॉन 6 इक्वल टू थिटा इक्वल टू 2ने भाग दिला म्हणजे किती आलं 1/3. थिटा इक्वल टू n पाय बाय 3 हे आलं आपलं जनरल सोल्युशन. हे का बरं, याच्यामध्ये सर्व टर्म्स काय होणार आहे इन्व्हॉल्व्ह होणार आहे ज्या की इथे आहे. ठीक आहे. म्हणून आपलं जनरल सोल्युशन आलं थिटा इक्वल टू n पाय बाय 3. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू n पाय बाय 3. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 फाइंड द जनरल सोल्युशन आणि एक्झाम्पल फर्स्ट आहे साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा. ठीक आहे. आता या पद्धतीचे एक्झाम्पल्सचा फॉर्म्युला आपण घेतलेला नाही आहे, फक्त थोडासा काय करायचं याला रिअरेंज करायचं, म्हणजे आपण जे फॉर्म्युले शिकलो आहे त्यामध्ये याला बसवायचं. बघा साइन थिटा इक्वल टू टॅन थिटाला आपण कन्वर्ट करणार साइन थिटा अपॉन कॉस थिटा. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू काय येईल मग साइन थिटा इक्वल टू आला साइन अपॉन कॉस, हा कॉस इकडे येताना काय होईल मल्टिपल, बरोबर आहे. इकडे येताना काय होईल मल्टिपल, किंवा हे टोटल टर्म तिकडे प्लस आहे इकडे येताना होणार मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू इकडे उरला 0. ठीक आहे. आता आपण काय करणार यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा डायरेक्टली कॉस इथे डिवाइडला होता इकडे येताना काय झाला असता मल्टिपल, इकडे उरला असता फक्त साइन, तो इकडे येताना मायनस. ठीक आहे. कसंही करा सेमच होत आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं आहे मग कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस साइन थिटा इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथून काय करणार आपण साइन थिटाला कॉमन काढणार. देअरफॉर साइन थिटा आला कॉमन, उरलं काय इथे उरला कॉस थिटा, इथून साइन थिटा कॉमन केला म्हणजे उरलं 1 इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला एक तर साइन थिटा इक्वल टू 0 असेल किंवा दोन फंक्शनचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे दोघांपैकी एक फंक्शन काय असणार आहे 0. मग एकतर साइन थिटा इक्वल टू 0 असेल किंवा कॉस थिटा -1 काय असणार आहे 0. कॉस थिटा -1 इक्वल टू 0 असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय और कॉस थिटा इक्वल टू काय येईल मग हा -1 राईट साईडला येऊन होईल +1, म्हणजे साइन थिटा एकतर 0 असेल किंवा कॉस थिटा इक्वल टू असेल 1. ठीक आहे. मग आता साइन थिटा इक्वल टू 0, मग साइन थिटा 0 कधी असतो साइन थिटा इक्वल टू साइन 0, बरोबर आहे. साइन थिटा इक्वल टू साइन 0, 0 म्हणजेच साइन 0. आणि कॉससाठी बघा और कॉस थिटा इक्वल टू 1 केव्हा असतो तर हा पण असतो 0लाच. कॉस 0 म्हणजे काय 1. ओके. बघा मग आता याच्यासाठी जनरल सोल्युशन काय आलं, याच्यासाठी जनरल सोल्युशन आपण फॉर्म्युले बघितले काय, समजा साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू असतो n पाय प्लस -1/n अल्फा. ठीक आहे. आणि इथे जर कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा असतो ट्वाईस n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे. दोघी ठिकाणी n बिलॉंग्स टू झेड घ्या, n बिलॉंग्स टू झेड. ओके. म्हणजे बघा इथेही थिटा इक्वल टू काय येणार देअरफॉर थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n आणि अल्फाची किंमत काय आली आपली 0, म्हणजे थिटा काय आला n पाय, बरोबर आहे. 0 इंटू समथिंग इज इक्वल टू नथिंग, म्हणजे थिटा आला n पाय. आणि इकडे बघा काय येत आहे और थिटा इक्वल टू ट्वाईस n पाय, इथेही अल्फाची किंमत किती आहे 0च, म्हणजे +- 0च, म्हणजेच काय आलं
थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय. बघा मग आता थिटा इक्वल टू एन पाय जर आपण घेतला तर 2n पाय ही टर्म त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन्व्हॉल्व होणार आहे. म्हणजे आपलं जनरल सोल्युशन काय आलं, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय. ठीक आहे, थिटा इक्वल टू एन पाय हे आलं आपलं जनरल सोल्युशन, वेअर एन बिलॉंग्स टू झेड. इथे एन कुठे असेल, झेडमधला, एन बिलॉंग्स टू झेड. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे, टॅन क्यूब थिटा इक्वल टू 3 टॅन थिटा. ठीक आहे, इथे आपण काय करणार, सर्व एक साईडला घेणार. म्हणजे हा मायनस लेफ्टला येऊन होईल, सॉरी प्लस लेफ्टला होईल मायनस. 3 टॅन थिटा लेफ्टला येऊन झाला मायनस, म्हणजे इथे उरला 0. ठीक आहे, तर दोघी टर्ममध्ये कॉमन काय आहे तर टॅन थिटा. दोघी टर्ममधून कॉमन काढला टॅन थिटा, म्हणजे इथे उरला टॅन स्क्वेअर आणि इथे उरला -3 इक्वल टू 0. ठीक आहे, आता दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 आहे, याचा अर्थ काय, दोघांपैकी एक 0 आहे. म्हणजे टॅन थिटा इक्वल टू 0 असेल किंवा टॅन स्क्वेअर थिटा -3 इक्वल टू असेल 0. ठीक आहे, म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू 0 किंवा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू हा -3 राईटला येऊन होणार प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 0. ठीक आहे, बघा आता टॅन थिटा 0 केव्हा असतो, टॅन थिटा इक्वल टू 0 म्हणजे टॅन 0च, बरोबर ना. टॅन थिटा इक्वल टू टॅन 0 म्हणजे टॅन 0च, म्हणजे अल्फाची किंमत आली 0. मग याचंच जनरल सोल्युशन काय आलं, ज्या फॉर्म्युल्यानुसार, कोणत्या, टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा, या फॉर्म्युल्यानुसार थिटा इक्वल टू येतो एन पाय प्लस अल्फा, एन पाय प्लस अल्फा. म्हणजेच आपली इथं बघा अल्फाची किंमत काय आहे 0, बरोबर आहे. अल्फाची किंमत काय आहे 0, म्हणजेच थिटा काय आला एन पाय. ठीक आहे, कोणासाठी, टॅन थिटा इक्वल टू 0साठी. आता दुसरं बघा, ऑर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू दिले 3. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू दिलं आहे काय आपल्याला 3. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे तिथे होईल टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू √3चा स्क्वेअर. थोडी ॲडजस्टमेंट करून लिहिलं, √3चा स्क्वेअर म्हणजे √3चा स्क्वेअर म्हणजे 3. मग टॅन √3 केव्हा असतो, तर तो असतो π/3ला. केव्हा असतो π/3ला, त्याचा स्क्वेअर. म्हणजे टॅन π/3ची व्हॅल्यू आली √3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे आला 3. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजे काय होईल बघा आता, ऑर आता इथे आपण फॉर्म्युला कोणता वापरणार, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू, बघा हे स्क्वेअर जो आहे तो पुढे घेतो, म्हणजे कसं येईल टॅन स्क्वेअर π/3 या पद्धतीने. ठीक आहे, मग याच्यासाठी जनरल सोल्युशन काय आहे, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फासाठी जनरल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे, म्हणजेच थिटा काय आला आपला, थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फाची किंमत आली π/3. एन बिलॉंग्स टू झेड, एन बिलॉंग्स टू झेड. म्हणजे आपलं जनरल सोल्युशन काय आलं, देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय किंवा थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस π/3 आणि एन बिलॉंग्स टू झेड. हे आलं आपलं जनरल सोल्युशन. ठीक आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 दिला आहे, कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल टू 1. ठीक आहे, आता अशा ठिकाणी काय करणार,
समजा असं एक्झाम्पल आलं तर याला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं. मग आपण काय करू, दोघी साईडला √2ने डिवाइड करू. दोघी साईडला काय करू, डिवाइड बोथ साईड बाय √2 किंवा मल्टिप्लाय म्हणलं तरी चालेल. मल्टिप्लाय बोथ साईड बाय 1/√2. ठीक आहे, म्हणजे काय येते बघा, 1/√2 कॉस थिटा प्लस 1/√2 साइन थिटा इक्वल टू 1/√2. ठीक आहे, आता 1/√2 आता इथे बघा हा कॉस आहे, इथे साइन आहे, म्हणजे आपण कॉस प्लस साइनसाठी फॉर्म्युला काय, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला इथे तयार करू शकतो. ठीक आहे, कॉस प्लस साइन म्हणजेच कॉस ए मायनस बी. म्हणजे इथे कॉस 1/√2 केव्हा असतो तर π/4ला, म्हणजे कॉस π/4 बद्दल काय 1/√2. इथे कॉस थिटा ॲज इट इज प्लस 1/√2 इथे घेणार साइनसाठी 1/√2 केव्हा असतो तर π/4लाच. ठीक आहे, इंटू साइन थिटा आणि इथे कॉस घेणार. ठीक आहे, आपला फॉर्म्युला कॉसचा तयार होतो, इथे कॉस घेणार. मग कॉस 1/√2 केव्हा असतो तर π/4ला. ठीक आहे, कॉस π/4 इक्वल टू आला आपला हा असा फॉर्म्युला. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला काय सांगतो, कॉस π/4 कॉस थिटा प्लस साइन π/4 साइन थिटा म्हणजेच कॉस ए मायनस बी. ठीक आहे, मग ए मायनस बी म्हणजे π/4 मायनस थिटा, π/4 मायनस थिटा किंवा थिटा मायनस π/4 घेतलं तरी चालेल. ठीक आहे, थिटा हा छोटा झाला, π/4 हा आपल्याला छोटा पाहिजे. ठीक आहे, म्हणजे थिटामधून π/4 वजा केला. हा कोणाचा फॉर्म्युला झाला, कॉस प्लस साइन किंवा कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. मग इकडे उरला आपला काय, कॉस π/4. इथे वाटलं तर फॉर्म्युला लिहून देतो मी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इक्वल टू फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बी, कॉस ए मायनस बी. ठीक आहे, बघा मग आता काय होतं आहे, आता इथे बघा कॉस थिटा मायनस π/4 इक्वल टू कॉस π/4 म्हणजेच इथे हा आपलं जनरल सोल्युशनमध्ये आला कोणता, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फासाठी. ठीक आहे, सिन्स कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू ट्वाइस n π प्लस मायनस अल्फा. बरोबर आहे, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फासाठी जनरल सोल्युशन आहे ट्वाइस n π प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, बघा इथे थिटाची व्हॅल्यू काय घेणार, मग थिटा इक्वल टू इथून थिटा इक्वल टू काय येणार, बघा थिटा इक्वल टू येणार थिटा मायनस π/4. देअरफॉर थिटा मायनस π/4 इक्वल टू ट्वाइस n π प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू येणार π/4. अल्फाची व्हॅल्यू इथून घेतली π/4. बघा आता सॉल्व करू. देअरफॉर हा मायनस π/4 इकडे येताना काय होणार, मायनस. अगोदर याला प्लस मायनस करून घेऊ. थिटा मायनस π/4 सेपरेट करणार आहोत आपण. प्लस मायनस आहे, एकदा प्लस आणि एकदा मायनस. थिटा मायनस π/4 इक्वल टू ट्वाइस n π. इथे प्लस झाला, इथे येणार आता मायनस π/4. बघा आता इथं हा जो मायनस π/4 आहे इकडे होणार मायनस, म्हणजे थिटा इक्वल टू ट्वाइस n π प्लस π/4 आणि हा इकडे येऊन झाला प्लस. और इथे बघा थिटा इक्वल टू हा मायनस जो आहे तो आपण राईट साईडला घेणार. राईट साईडला जाताना मायनसचा होणार प्लस. ठीक आहे, मायनसचा झाला प्लस. बघा या पद्धतीने. आता हा मायनस आणि हा प्लस π/4 गेट कॅन्सल. त्यानंतर इकडे बघा देअरफॉर थिटा इक्वल टू ट्वाइस n π π/4 प्लस π/4 म्हणजे 2π/4 2 टाइम π/4 और थिटा इक्वल टू इथे उरला फक्त ट्वाइस n π. इथे उरला ट्वाइस n π. इथे बघा भाग येत आहे,
भाग दिल्यानंतर उरला π/2 म्हणजे थिटा इक्वल टू आलं 2n पाय प्लस π/2 और थिटा इक्वल टू 2n पाय. ठीक आहे, म्हणजे आपलं जनरल सोल्युशन काय आलं, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू 2n पाय प्लस π/2 और थीटा इक्वल टू 2n पाय. ठीक आहे, हे आलं आपलं जनरल सोल्युशन. n बिलॉंग्स टू z. n बिलॉंग्स टू z. या पद्धतीने आपलं एक्झाम्पल 7 इथे संपलेलं आहे. ठीक आहे, 7 इथे संपलेलं आहे. आता बघू आपण एक्झाम्पल नंबर 8. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 8 दिला आहे आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन. खालीलपैकी कोणत्या इक्वेशनला सोल्युशन आहे. बघा पहिले दिले cos 2 थिटा इक्वल टू -1. ठीक आहे, आता cos 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 cos स्क्वेअर थिटा -1 हा आहे cos 2 थिटाचा फॉर्म्युला. ठीक आहे, आणि इक्वल टू दिले -1. इथे तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्या. cos 2 थिटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा -1. ठीक आहे, बघा आता देअरफॉर 2 cos स्क्वेअर थिटा इक्वल टू हा -1 इकडे येऊन काय झाला प्लस, किंवा दोघी साईडचे -1 झाले कॅन्सल. म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा काय आला 0. म्हणजेच cos स्क्वेअर थिटासुद्धा आपण काय लिहू शकतो 0. 2 इकडे येऊन डिवाईड झाला 0/2 म्हणजे 0च. दोघी साईडला स्क्वेअर घेतलं, स्क्वेअर रूट घेतला म्हणजे cos थिटा इक्वल टू आला 0. ठीक आहे, cos थिटाची व्हॅल्यू काय आली 0. पण आपल्याला काय माहिती आहे की कॉसची जी रेंज आहे ती काय -1 लेस दॅन cos थिटा. ठीक आहे, इथे लेस इक्वल घ्या, लेस इक्वल 1 ही आहे कॉसची रेंज. म्हणजे काय cos थिटा जो दिला आहे आपल्याला 0 ही व्हॅल्यू काय होते सॅटिस्फाय होते. देअरफॉर आपण काय म्हणणार, देअरफॉर cos 2 थिटा इक्वल टू -1 हॅव अ सोल्युशन. cos 2 थिटा -1 हॅव अ सोल्युशन. काय केलं लक्षात आलं, cos 2 थिटाबद्दल फॉर्म्युला टाकला 2 cos स्क्वेअर थिटा -1 इक्वल टू -1. दोघी साईडचे मायनस कॅन्सल झाले म्हणजे इकडे उरला 0. ठीक आहे, हा 2 इकडे येऊन डिवाईड झाला 0/2 म्हणजे 0 झालं. म्हणजे cos स्क्वेअर थिटा इक्वल टू आला 0. दोघी साईडला आपण रूट जरी घेतलं तरी cos थिटा इक्वल टू काय येतोय 0च येतोय. ठीक आहे, म्हणजे काय झालं cos थिटाची व्हॅल्यू काय आहे 0. आणि कॉसची रेंज काय आहे, कॉसची रेंज आहे लोअर लिमिट -1 आणि अप्पर लिमिट +1. आणि cos थिटाची व्हॅल्यू 0 दिली म्हणजे 0 हा -1 आणि 1च्या मध्ये येतो. म्हणजे काय झालं याचा अर्थ cos 2 थिटा इक्वल टू -1 साठी सोल्युशन भेटतं. ठीक आहे, एवढंच करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, बघा सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे cos स्क्वेअर थिटा इक्वल टू -1. cos स्क्वेअर थिटा सेकंड एक्झाम्पल बघा, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू -1. आता आपण काय म्हणणार, सिन्स स्क्वेअर इज नॉट निगेटिव्ह. स्क्वेअर काय नसतो निगेटिव्ह नसतो, कुठल्याही रियल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो. म्हणजेच काय झालं, देअरफॉर cos स्क्वेअर थिटा इक्वल टू -1 डज नॉट हॅव अ सोल्युशन. डज नॉट हॅव सोल्युशन, याला सोल्युशन भेटणार नाही. ठीक आहे, बघा तिसरं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. 2 sin थिटा इक्वल टू 3. 2 sin थिटा इक्वल टू 3. बघा तिसरं दिलं आहे 2 sin थिटा इक्वल टू 3. बघा आता इथे काय होईल, हा 2 इकडे येऊन डिवाईड होईल म्हणजे काय sin थिटा इक्वल टू 3/2. sin थिटाची व्हॅल्यू काय आली 3/2. बट काय sin थिटाची रेंज काय -1 लेसवर इक्वल टू sin थिटा आहे और लेसवर इक्वल टू 1 आहे. sin थिटाची व्हॅल्यू -1 आणि 1च्या मध्ये येते बरोबर आहे. आणि हा 3/2 हा या लिमिटच्या आतमध्ये येत नाही. म्हणजेच काय 2 sin थिटा इक्वल टू 3 याला सोल्युशन भेटणार नाही.
बघा लास्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला क्वेश्चन 8मधलं 4th नंबरचं एक्झाम्पल 3 tan θ = 5 म्हणजेच tan θ = काय आला 5/3. आता टॅनची रेंज जी आहे ती काय आहे -∞ लेस इक्वल tan θ लेस इक्वल +∞. ठीक आहे. मग -∞ टू +∞ मध्ये ह्या सर्व टर्म्स येतात बरोबर. -∞ टू +∞ मध्ये ह्या सर्व टर्म्स येतात म्हणजेच काय म्हणजेच आपण काय म्हणणार tan θ = 3 tan θ = 5 विल हॅव अ सोल्युशन. याला सोल्युशन आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपली एक्झरसाइज 3.1 इथे संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू एक्झरसाइज 3.2 आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व बेसिक कन्सेप्टसुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरलाच बघू.